आयुष कोंकर हत्या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आली आहे। या प्रकरणामधल्या सगळ्याच आरोपींची आज सुनावणी होती आणि या सुनावणीच्या नंतर सगळ्या आरोपींना एमसीआर म्हणजेच न्यायालयीन कोठडी झालेली आहे। थोडक्यात जामिनाचा मार्ग आता मोकळा झालेला पाहायला मिळतोय। नेमका आजच्या या सगळ्या युक्तिवादात काय घडलं याविषयी बोलणार आहोत। माझ्याबरोबर आरोपींचे वकील आहेत। सर, काय सांगाल, आज नेमकं युक्तिवादात काय घडलं? 5 दिवसाचा पीसीआर पोलिसांनी मागितलेला होता तपासाकरिता, पण आज तब्बल आरोपींना अटक करून 7 तारखेला अटक केलेली आहे। त्याच्यानंतर आज तागेत त्याच्यामध्ये 1 महिना उलटून गेलेला आहे आणि त्यांची जी कारणं होती पीसीआरची, ती कारणं वारंवार तीच रिपीट झालेली कारणं आहेत आणि जी कारणं होती त्या कारणांसाठी यांच्या पर्सनल कस्टडीची कुठलीही गरज नाही। म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला कॉल जे आहेत त्याचा डाटा रिट्रीव्ह करायचा आहे, तर आता हा डाटा रिट्रीव्ह करायला पर्सनल कस्टडीची काही गरज नाही, असे सगळे आहे। आणि जो रिकव्हरीचा प्रश्न आहे ती रिकव्हरी त्याच्यामध्ये सगळी झालेली आहे, जी डिस्कव्हरी येतात ती सगळी झालेली आहे। त्याच्यामुळं पर्सनल कस्टडीची काय त्याच्यामध्ये गरज नाही, हा आमचा युक्तिवाद होता। आणि पोलिसांचं असं म्हणणं होतं, सरकारी वकिलांचं असं म्हणणं होतं की आम्हाला अधिक तपास करायचा आहे, याच्यामध्ये काही पुरावे नष्ट केलेले आहेत त्याचा तपास करायचा आहे, आम्हाला सहकार्य करत नाहीत, हे त्यांची 30 कारणं रिपीट झाली होती। तर त्याच्यामध्ये मेहरबान न्यायालयाने एमसीआर ग्रांट केलेला आहे। तुमचं काही प्रत्यक्षात या आरोपींशी म्हणजे तुमच्या अशिलांशी काही बोलणं वगैरे झालंय किंवा आता काही अपडेट नवीन काही आहे? हां, कोर्टाच्या परवानगी जे आमच्या समक्ष जे बोलणं होतं तेच होतं। त्याच्यामध्ये अपडेट नवीन काय आहे का याचं असं म्हणण्यापेक्षा केसमध्ये जो त्यांचा ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन जो प्रोग्रेस आहे तो पूर्वीच्या रिमांड रिपोर्टला जे होते तोच आहे। त्याच्यामध्ये नवीन अशा कुठल्या गोष्टी समोर आलेल्या नाही आहेत। परंतु याच्यामध्ये जे काही दाखवलं जातंय की ही जी प्रॉपर्टी आहे ती एवढ्या कोटीची प्रॉपर्टी जप्त केली, काही 17-18 कोटीची प्रॉपर्टी जप्त केली वगैरे म्हणतात। तर त्या संदर्भामध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की भरपूर विकसन करारनामे आहेत, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहेत, त्या संदर्भामध्ये आम्हाला तपास करायचा। परंतु जेवढे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहेत ते रजिस्टर आहेत, हे पेशानी हे बिल्डर आहेत, यांचा व्यवसाय हा बांधकाम व्यवसाय आहे आणि त्याच्यामुळं ते जे काही डॉक्युमेंट असतील, जे काही करारनामे असतील ते रजिस्टर आहेत, हा एक त्यांचा मुद्दा होता। तर आता ही कुणाशी पार्टनरशिप काय ही लिगल आहे, जे काही आतापर्यंत जप्त केलेलं आहे त्या संदर्भातले सगळे त्यांचे टॅक्स पावत्या आहेत, सगळ्या दागिन्यांच्या पावत्या आहेत, इव्हन त्यांचे जिथे जिथं प्रॉपर्टी आहेत त्याचेच पूर्ण टॅक्स भरलेले त्याचे कागदपत्र, म्हणजे जे काही आहे ते 100% लिगल प्रॉपर्टी आहे आणि ती कायदेशीर मार्गातूनच कमवलेली प्रॉपर्टी आहे। हे प्रत्यक्षात मी पक्षकारांशी बोलताना पण त्यांनी तेच सांगितलं की सर, हे जे काही म्हणतात हे बेकायदेशीर काही नाही, याच्यामध्ये आमच्या सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या कायदेशीर आहेत, मी सगळ्या प्रॉपर्ट्यांचे टॅक्स भरतो, त्याच्यामध्ये आम्ही जेवढं माझे सोन्याचे दागिने जप्त केले त्याच्या सुद्धा पावत्या आहेत, सगळं लिगल आहे। म्हणजे बांधकामाचा व्यवसाय हा जो आकडा दाखवला जातोय 17 कोटी 18 कोटी, परंतु हा जो आहे हे जे काही दाखवतात ते सगळे कायदेशीर आहे, बेकायदेशीर काहीच नाहीये। त्याच्यामुळं याच्यामध्ये बेकायदेशीर काही नाही, पण बाय प्रोसिजर जे तपास अधिकाऱ्यांना वाटते, पोलिसांना वाटते, त्यांनी जी काही कारवाई केलेली आहे ती त्यांनी बाय प्रोसिजर त्यांच्या हिशोबाने केलेली आहे। जे काय आहे ते बाकीचा प्रश्न आमचा राहील तो कोर्टात राहील। तुम्ही म्हटलात की बरेचशी प्रॉपर्टी जी आहे ती सगळी कायदेशीर आहे वगैरे, मात्र आता दुसरीकडे असंही पाहायला मिळतंय की ते ज्या परिसरात वास्तव्याला आहेत त्या ठिकाणच्या मोठ्या म्हणजे सलग 8 दिवस झालं ही कारवाई चालू आहे। आत्ताही काही वेळापूर्वी सुद्धा घराच्या बाजूला असलेली 1-2 घरं वगैरे त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली आहे। मग ही सगळी प्रॉपर्टी खरंच इल्लीगल होती का? मॅडम, कसं आहे माहिती का, आता हा जो प्रश्न आहे तो पीएमसीचा आहे। इनलिगल म्हटलं तर मी आज सांगेल की 90% पुणे हे इनलिगल आहे। नरे आंबे गावात जावा तुम्ही, हडपसर बाजूला या तुम्ही, सिटीमध्ये जावा, आज आपण जिथं थांबलोय तिथं पण आता हा कोर्टाचा आवर आहे, आजूबाजूला पण कित्येक गोष्टी बेकायदेशीरच आहेत ज्या त्यांच्याप्रमाणे नियमत नाहीत। आता ही जी अतिक्रमणाची जी कारवाई होतीये ती समजा एखादा कुठल्या कमानीवर झाली, कुठल्या फ्लेक्सवर झाली, कशावर झाली, हा आकाश शिंदे विभागाचा आणि त्या महानगरपालिकेचा प्रश्न होता। आता त्या तिथं कमानी कोणी बांधल्या आणि तिथं त्या कोणी लावल्या, तर जे काही फॅन फॉलोईंग असतील, जे समर्थक असतील, त्यांनी त्या केलेल्या गोष्टी आहेत। आणि प्रश्न हा उद्भवतोय की जे कारवाई केली गेली जे म्हणतात अतिक्रमणाची, तर ते अतिक्रमण असेल म्हणून केली गेली असं आपण गृहीत धरू, परंतु यांनीच केलं, यांनीच ते अतिक्रमण केलं, हे कशावर नाही? आणि तसं जर असेल तर आमचे असं म्हणणं आहे की संपूर्ण आपण पुणे शहरामध्ये अतिक्रमणाची कारवाई करावी, त्याचा आनंदच होईल आमच्या सारख्यांना की रस्ते मोकळे भेटतील, आम्हाला गर्दी गडबड होणार नाही, लोक त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह लोक बिल्डिंग एकाच्या जागी 10 मजले मारलेले आहेत, त्या 10 मजल्यांमध्ये बेकायदेशीर आहेत, तिथं लोकांची फसवणूक होणार नाही, उद्या तिथं काय घातपात झालं तर ते उद्या तिथं कोणी मरणार नाही, पडणार नाही। म्हणजे याच्यामध्ये कायदा किती पाळला गेलाय,
मग ही कारवाई झाली तर ही कारवाई फक्त आता याच एरियामध्ये केली गेली, तशी अख्ख्या पुणे शहरात होऊ दे. मग त्याच्यामध्ये आमचं कुठलाही विरोध नाहीये. जे बेकायदेशीर कारवाई तुमचं दिसतंय अतिक्रमण आहे किंवा काय आहे बेकायदेशीर आहे, ते बेकायदेशीर आहे, ते पाडलंच गेलं पाहिजे, हा कायदाच सांगतो. मग आजपर्यंत ते केलं नाही किंवा हे पुण्यामध्ये आजपर्यंत करत नाही आणि काही पर्टिक्युलर लोकांच्या एरियामध्ये यायचं आणि ते पाडायचं. मग याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप सुद्धा 100% आहे. त्याचबरोबर सर, या सगळ्यामध्ये तुमचे जे अशील आहेत अमन पठाण, त्यांनी असं सुद्धा कोर्टात म्हटलंय की जाणून बुजून माझ्याकडे, म्हणजे त्यांनी असा आरोप या आधी सुद्धा केला होता की पोलिसांनी काही डॉक्युमेंट्स वरती माझ्या सह्या घेतल्यात, काय लिहिलेलं होतं हे मला माहित नाहीये वगैरे अशा पद्धतीचे आरोप केले होते. यामध्ये आणखीन त्यांनी आरोप केलाय की आता माझ्या डोक्याला पिस्टल वगैरे लावलेली होती आणि मग मला दबाव टाकून काहीतरी केलं गेलं. या सगळ्यावरती हा नेमका प्रकार काय? हे बघा कसं असतं, आता मेहरबान न्यायालय जे आहे ते आरोपींना हजर केल्यानंतर पहिले विचारतं की बाबा तुम्हाला काय पोलिसांविरोधात तक्रार आहे का. आता ह्या आरोपी बरोबर जे काही गोष्टी कस्टडीत असताना झाल्या असतील त्या गोष्टी झालेल्या आहेत. ते तपास अधिकारी जे तपास करतात आहेत, आरोपी आणि न्यायालय, ह्या तिघांमधला तो प्रश्न आहे. जेव्हा आरोपी कस्टडीत असतो तर त्याच्याबरोबर काही गोष्टी झालेल्या तो न्यायालयाला डिपोज करतो की हो साहेब माझ्याबरोबर माझी तक्रार आहे, असं असं झालेलं आहे. आणि न्यायालय ते रेकॉर्डवर त्या गोष्टी घेतात. आता त्या खऱ्या खोट्या त्याचा तो तपासाचा भाग राहिला. सर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खरं तर या सगळ्या प्रकरणातला, आता तुम्ही जेव्हा न्यायालयीन कोठडी मिळते तेव्हा साहजिकच जामिनाचा मार्ग मोकळा झालेला असतो. जामीन अर्जासाठीची काही प्रक्रिया लगेच करायला घेणार आहात का? कारण मुळात यातल्या ज्या महिला आरोपी आहेत त्यांचा जामीन आधीच झालेला आहे, मात्र त्यांचा न्यायालयीन कोठडी आधी झाली आहे, मात्र जामिनाचा अर्ज वाटलं होतं की केला जाईल, मात्र तो अजूनही समोर आला नाही. तर मग तशा पद्धतीने काही प्रोसिजर होणार आहे? कसं आहे मॅडम, आता हा जो प्रश्न आहे तो आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करून आम्ही जामिनाचे अर्ज त्यांची करू. ही दुर्दैवी गोष्ट आहे की असं होऊ नये की ज्यांचा काही नसताना महिलांना सुद्धा आरोपी करणे. पण आता त्या आरोपी आहेत नाही आहेत त्यांच्या विरोधात पुरावे हे येतील. ते कधी येतील? जेव्हा चार्जशीट दाखल होईल 180 दिवसात, जेव्हा ते 6 महिन्यात तपास करतील आणि दाखल करतील. ही दुर्दैवी गोष्ट आहे की कोणाचे काही संबंध नसताना काहीतरी इन्व्हॉल्वमेंट दाखवून त्यांना अटक केलेली आहे. आम्ही त्या गोष्टीचं कदापि समर्थन करणार नाही. परंतु असं देखील झालेलं आहे की तपास करताना यांना या महिला आरोपींबद्दल जर काही सापडलं नाही किंवा कुठल्या आरोपींबद्दल जर काही सापडलं नाही तर पोलिस 100% त्याच्यामध्ये तपास करताना त्यांना आढळेल की यांच्या विरोधात पुरावे नाहीत, तर ते त्यांचा 169चा रिपोर्ट दाखल करू शकतात की यांच्या विरोधात काही पुरावे आढळून आले नाहीत, गुन्ह्यातनं त्यांना मुक्त करू शकतात. आणि राहिला प्रश्न, जर ते करत नसतील किंवा त्यांना तपासात काय आढळलं किंवा त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या तपासाने जर त्यांना काय वाटत असेल आणि ते जर त्यांनी दोषारोपपत्र दाखल केलं त्याच्या वेळेस आम्ही ते बेल ठेवू. बेल हा जामिनाचा अर्ज करणे हा आरोपीचा अधिकार आहे, ते आम्ही करू ज्या त्या वेळेस गरज पडेल किंवा जी योग्य वेळ येईल त्यावेळेस. म्हणजे अजून ठरलं नाहीये की जामिनाचा अर्ज आता लगेच? नाही, जामिनाचा अर्ज लगेच करणार हे ठरलेलं नाहीये, कारण तपास अजून चालू आहे आणि आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे की आम्ही जर खरंच याच्यामध्ये जर आरोपी नसणार किंवा आम्हाला जर याच्यामध्ये गुंतवलं गेलेले आणि कुठलेही पुरावे जर येत नाहीयेत तर पोलिस 100% आम्हाला रिलीज करतील, 169चा रिपोर्ट देतील CRPC प्रमाणे की बाबा यांच्या विरोधात पुरावे आढळून येत नाही. त्यामुळे आम्हाला पोलिसांवर विश्वास आहे, तपास अधिकाऱ्यांवर विश्वास आहे आणि जो तपास चाललाय तो त्यांच्या पद्धतीने ते करतात आहेत. त्यामुळं जर नसतील महिला त्याच्यामध्ये तर 100% याच्यामध्ये ते 169चा रिपोर्ट दाखल करतील. जर त्यांना वाटतंय की नाही केलं पाहिजे तर ते दोषारोपपत्र दाखल करतील आणि मी कोर्टाकडे आम्ही नाही मागू त्या संदर्भामध्ये. येस मॅम, पुरुष आरोपींच्या बाबतीत पण हे आरोपींच्या बाबतीत पण सेम आहे, कारण मुळात केसच अशी आहे की 4 जण स्पॉटवरचे वेगळे यांनी दाखवलेले आणि बाकी कटकारस्थानातले वेगळे. मग आता पुरुष आरोपींच्या बाबतीत पण तोच आहे की जे स्पॉटवर नाही त्यांच्या बाबतीत आपण पॅरामीटर्स वेगळे धरू, यांच्या बाबतीत कटकारस्थानामधले पॅरामीटर्स वेगळे धरू. आता हे जेव्हा चार्जशीट दाखल होईल किंवा जो तपास जसा पुढे येईल त्याच्यामध्ये ठरेल आणि आम्हाला पोलिसांवर विश्वास आहे. नक्कीच आपण बघतोय या प्रकरणामधली आजची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती की या सगळ्या आरोपींची आता न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे तुरुंगात रवानगी होणार आहे आणि त्यानंतर खरं तर जामिनाचा मार्ग जरी मोकळा झालेला असला तरी सुद्धा जसं वकिलांनी सांगितलंय त्या पद्धतीने लगेच जामिनासाठी अर्ज केला जाणार नाहीये. अजूनही या प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास सुरू आहे, त्यामुळे पोलिसांच्या तपासातून आणखीन वेगळं काय समोर येतं आणि जामिनाचा अर्ज कधी केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त
टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.